सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, उद्या 11 सप्टेंबर 2025 गुरुवार उद्यापासून राज्यात सर्वत्र मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील मोठ्या अतिवृष्टीचा इशारा उद्याच्या दरम्यान हवामान खात्याने दिला आहे। मात्र मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे। तर 13 ते 20 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मोठा भयंकर पाऊस पाहायला मिळेल। या दरम्यान झड स्वरूप पाऊस असेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री काही भागात हलका पाऊस तर उद्याच्या दरम्यान मध्यम पाऊस पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 13 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी होणार आहे। या दरम्यान संपूर्ण कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात देखील सर्वत्र जोरदार पाऊस आपल्याला 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।